जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 8। अधर्म द्रव्य, मीडियम ऑफ रेस्ट ऑफ सोल्स, मॅटर अँड एनर्जी। महाकवी हरिश्चंद्र अधर्मद्रव्याचे स्वरूप सोदाहरण समजावून देताना म्हणतात, छायेव धर्मतप्तानां अश्वादीनामिव क्षितिः द्रव्यानां पुद्गलादीनां धर्मः स्थितिकारणम्। अधर्मद्रव्य सर्व पदार्थांना स्थितीस कारण आहे। ज्याप्रमाणे सूर्यकिरणांनी तसे माणसाला झाडाची सावली थांबण्यास कारण आहे, किंवा अश्वाधिकांना पृथ्वी हे थांबण्यास कारण आहे। अधर्मद्रव्य हे निष्क्रिय, अरूपी, अरुण सर्व लोकाशयात व्यापून आहे। नियमसारमध्ये श्री कुंदकुंदाचार्य यांनी अधम्मम ढीती जीवपुद्गलाणं च अर्थात अधर्मद्रव्य हे जीव आणि पुद्गल यांना स्थितीस कारण आहे। चंद्रप्रभ काव्यामध्ये धर्म अधर्म द्रव्याची तुलना केली आहे। द्रव्याणां पुद्गलादीनां धर्मः स्थितिकारणं लोके व्यापकत्वादि धर्मोपि धर्मवत। म्हणजे अधर्मद्रव्य पुद्गलाधिक द्रव्यांच्या स्थितीस कारण आहे। ते द्रव्य संपूर्ण लोकाशयात व्यापलेले असून त्याचे इतर गुणधर्म धर्मद्रव्यासारखेच आहेत। हेच गुणधर्म श्री असग कवी सांगतात की नित्योमूर्तः क्रियाहीनच्छायेव पथिकांगिनाम। अधर्मद्रव्य नित्य अमूर्त क्रियाहीन आहे, ज्याप्रमाणे पथिकांना थांबविण्यास छाया कारण आहे। एकंदरीत थोडक्यात स्वरूप समजून घेण्यासाठी वरील उदाहरणे दिली आहेत। न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत। सर्वश्रुत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगतो की प्रत्येक पदार्थ दुसऱ्या पदार्थास आकर्षित करतो। न्यूटन एके ठिकाणी म्हणतात, ग्रॅव्हिटी मस्ट बी कॉज्ड बाय सम एजंट ॲक्टिंग कॉन्स्टंटली अकॉर्डिंग टू सर्टन लॉज, बट धिस एजंट बी मटेरियल ऑर नॉन मटेरियल, आय हॅव लेफ्ट टू द कन्सिडरेशन ऑफ माय रिसलेस। म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये कशाचे तरी प्रतिनिधित्व असले पाहिजे, पण ते भौतिक आहे की अभौतिक आहे ते मात्र नक्की झाले नाही। श्री भास्कराचार्य यांनी सूर्य सिद्धांतामध्ये सांगितले आहे की प्रत्येक पुद्गल पदार्थांचा पिंड परस्पराकडे आकर्षित करतो। हे आकर्षण अंतराप्रमाणे विशिष्ट प्रमाणात बदलते। अंतर दुप्पट झाल्यास आकर्षण 1/4 असते। पदार्थाचे अंतर अति जवळ किंवा अति दूर झाले तर हे आकर्षण अपकर्षणामध्ये बदलते। गुरुत्वाकर्षण क्षेत्र, ग्रॅव्हिटेशनल फील्ड। इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची चर्चा मागे आलीच आहे। जी शक्ती इलेक्ट्रॉनला प्रोटॉनच्या भोवती गतिमान ठेवते आणि एकमेकांपासून पृथक होऊ देत नाही, ती विद्युत चुंबकीय शक्ती आहे। आणि ज्या माध्यमातून ही शक्ती कार्य करते ते क्षेत्र फील्ड होय। हे फील्ड म्हणजे क्षेत्र म्हणजे अधर्मद्रव्य। यामुळेच पदार्थ यथावत राहतात। स्कंधामध्ये परमाणू देखील असेच राहतात। त्या क्षेत्राअभावी स्कंध इतस्ततः विखुरलेले असते। स्फटिक अर्थात क्रिस्टल सुद्धा याच माध्यमामुळे आपले स्वरूप टिकवून असतात। आइन्स्टाईनचा सिद्धांत आणि अधर्मद्रव्य। सुमारे 25 वर्षे संशोधन करून आइन्स्टाईनने एक सिद्धांत जगापुढे ठेवला। त्याला युनिफिल्ड फील्ड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अर्थात गुरुत्वाकर्षण व विद्युत चुंबकीय शक्तींचा समन्वित सिद्धांत असे म्हणतात। या सिद्धांतामध्ये म्हटले आहे की द फोर्सेस
of gravitation and electromagnetism can be represented by the same set of equations. In other words, they are fundamentally the same. म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि विद्युत चुंबकीय शक्ती एकाच समीकरणाने दाखविता येते. याचाच अर्थ या दोन्हीही शक्ती एकच. यात समन्वित सिद्धांताला म्हणजे युनिफाईड फील्डला जैन धर्मग्रंथात अधर्मद्रव्य म्हटले आहे. सारांश: विश्वातील 6 द्रव्यांपैकी अधर्मद्रव्य एक आहे. याचे कार्य विश्वातील वेगवेगळे स्कंध आपापल्या ठिकाणी अव्यवस्थित यथास्थित ठेवणे हे आहे. म्हणजे कॉस्मिक युनिटी राखणे हे आहे. जैनाचार्यांनी मांडलेले सिद्धांत शेकडो वर्षांनी का असेनात पण खरे सिद्ध होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. आकाशद्रव्य अर्थात स्पेस, पुद्गलद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य याविषयी यापूर्वी आपण तौलनिकदृष्ट्या विचार केला. आता आकाशद्रव्याविषयी विचार करावयाचा आहे. प्रसिद्ध तत्वार्थ सूत्रात पूज्य उमास्वामी यांनी आकाशस्यावगाहा या सूत्राद्वारे लक्षण सांगितले आहे. सर्व द्रव्यांना अवकाश अवगाह अर्थात जागा देणे हे आकाशाचे लक्षण आहे. अधिक स्पष्ट कल्पना येण्यासाठी सर्वार्थसिद्धी ग्रंथातील खालील सूत्र पाहू. जीवपुद्गलादी नामवगाही नामवकाश दानमवगाह आकाशस्सोपकारो वेदितत्वः. जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, काल या द्रव्यांना अवकाश जागा देणे हा आकाशाचा उपकार आहे. आकाशद्रव्यांच्या गुणधर्माची कल्पना येण्यासाठी अनेक उदाहरणे देता येतील, पण विस्तारभयास्तव ती टाळून आपण विज्ञानाकडे वळू. डॉक्टर थायबॉट आणि आकाशद्रव्य. डॉक्टर थायबॉट हे म्हणतात, आकाश मस्ट मीन सम फॉर्म ऑफ सबटल मॅटर अँड नॉट द मॅथेमॅटिकन्स स्पेस. पण त्यांनी चूक अशी केली की आकाशासाठी इथर शब्द वापरला. प्रोफेसर चक्रवर्ती यांनी जैनाचार्यांची व्याख्या मान्य केली आहे. ते म्हणतात, क्युरियसली द नॉन जैन इंडियन सिस्टीम्स ऑफ थॉट डू नॉट पे एनी प्रॉमिनंट अटेन्शन टू द प्रॉब्लेम ऑफ स्पेस. हे त्यांचे म्हणणे योग्यच आहे, कारण वेदांतामध्ये देखील आकाश हा शब्द आकाश आणि इथर या अर्थी वापरलेला आहे. आचार्य कुंदकुंदांनी पंचस्तिकाय ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे. त्यावरून व इतरही ग्रंथ पाहिल्यास वरील विधान असत्य नसावे असे वाटते. प्रोफेसर कांट आणि हिगेल हे तत्त्वज्ञानी तर आकाशद्रव्याचे वेगळे अस्तित्व मान्य तर करीतच नव्हते, उलट ते केवळ काल्पनिक मानित. भगवंताच्या आकाश आणि काल द्रव्याविषयीचे सिद्धांत पाश्चात्य शास्त्रज्ञांशी जुळतात. कॅन्टर पिनो व फ्रेग या गणितज्ञांनी आकाश अर्थात स्पेस व काल अर्थात टाईम यांचे अस्तित्व मानले आहे. बर्गसनच्या सिद्धांतानुसार कालक्रियात्मक उत्क्रांती अर्थात क्रिएटिव्ह इव्होल्युशन कारणरूप आहे. बर्ट्रांड रसेलनेही काल अस्तित्वरूप असल्याचे सांगितले आहे, पण ते अनुरूप नाही. जैन दर्शनामध्ये ऊर्ध्व प्रचय मानले आहे व गणितशास्त्रामध्ये ते एकमापी आहे. वास्तविक आकाश आणि काल यांचा समन्वय गणितीय पद्धतीने साधता येतो. प्रोफेसर चक्रवर्ती म्हणतात, इट इज मॉडर्न मॅथेमॅटिक्स दॅट हॅज सक्सेसफुली रिक्लेम्ड वन्स अगेन स्पेस अँड टाईम फ्रॉम डिस्ट्रक्टिव्ह डिॲलेक्टिव्ह ऑफ द आयडियलिस्टिक मेटाफिजिक्स. तार्किक धर्म, अधर्म, काल ही द्रव्ये आकाशातच आहेत.
आणि ते एकमेकात व्यापून अर्थात इंटरपेनेट्रेटिंग आहेत. युक्तिसंगत मान्यता. जैनाचार्यांनी आकाशाचे 2 भाग केले आहेत. लोकाकाश ससीम आहे आणि अलोकाकाश असीम. धर्मद्रव्य लोकाकाशाच्या बाहेर नाही, म्हणून पुद्गल तसेच जीवादी द्रव्ये लोकाकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. धर्मास्तिकाय भावात असे म्हटले आहे. म्हणजे लोकाकाशाची निश्चित अशी सीमा झालेली ठरलेली आहे, त्या सीमेनंतरचा भाग लोकाकाश म्हणवला जातो. आकाशाशिवाय मात्र तिथे कोणतेच द्रव्य नाही, ही मान्यता अगदी उचित आहे. कारण अशा जागेची कल्पना करणे देखील चूक आहे की ज्यापुढे आकाश नाही. शेवटी असे म्हणावे लागते की दी वंडर्स ऑफ मॉडर्न सायन्स आर ऑल असोसिएटेड विथ द रिॲलिटी ऑफ स्पेस अँड व्हॉट इज कंटेन्ड देअर-इन. हेन्स टू ऑल इंडियन रिअलिझम कॅनॉट बट बी रिअल. आधुनिक विद्वानांची मान्यता अशी की जगात जे दृश्य अदृश्य पदार्थ आहेत त्यांचे प्रमाण मर्यादित आहे आणि हे विश्व देखील मर्यादित आहे. या विश्वाचा बाक अर्थात कर्व्हेंचर असा आहे की प्रकाशाचा किरण सरळ रेषेत प्रवास करून परत त्याच ठिकाणी येतो जेथून तो निघाला. या प्रवासाला 100 परार्ध वर्षे लागतील, अर्थात 100 वर 18 शून्ये देऊन होणारी संख्या. प्रोफेसर आईन्स्टाईन यांनी या कर्व्हेचरच्या संबंधी विश्वातील पदार्थांच्या संख्येशी आणि प्रमाणाशी जोडले आहे. जर या जगात वस्तू नसेल तर आकाश आणि काल हे दोन्हीही नाहीसे होतील. प्रोफेसर आईन्स्टाईन हे विश्व मर्यादित मानतात, तसेच त्या पलीकडे काहीच नाही असे मानतात. तर जैनाचार्य अलोकाकाश मानतात.